आज आपल्याकडे एक मोठं म्हणजे एक मनोरंजक कोडं आहे. हा. विचार करा, रेकीसारखी एक प्राचीन, थोडी गूढ मांडली जाणारी पद्धत घ्यायची हो. आणि तिला 5 मिनिटांच्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये बसवायचं. तेही खास करून शाळेतल्या मुलामुलींसाठी. हे तर खूपच अवघड वाटतंय. हो ना. मग प्रश्न असा आहे की हे का प्राचीन ज्ञानाचं हुशारीने केलेलं रूपांतर आहे, की मूळ विचारांशी आणि त्याच्या गाभ्याशी केलेली फारकत? बरोबर. चला आजच्या चर्चेत आपण याचा छडा लावूया. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण हे स्क्रिप्ट वाचल्यावर एक गोष्ट लगेच स्पष्ट होते. कोणती? याचा उद्देश विकीचा इतिहास किंवा त्याचं गहन तत्वज्ञान शिकवणं अजिबात नाहीये. नाहीये. तर लोकांना, विशेषतः नवशिक्यांना, कोणतीही भीती किंवा काय म्हणतात त्याला गूढतेचं ओझं न देता त्यांच्या रोजच्या जीवनात उपयोगी पडेल असं एक साधं सोपं साधन देणं आहे. बरोबर. आणि याची सुरुवातच इतकी भन्नाट आहे की म्हणजे त्यांनी कोणतीही मोठी सैद्धांतिक गोष्ट न सांगता थेट एक गोष्ट सांगितली आहे. हो, ती गोष्टच खूप सुंदर आहे. कल्पना करा की आपण रात्री एका अंधाऱ्या खोलीत जातो. ती खोली आपल्याला माहीत आहे, ती सुरक्षित आहे, पण तरीही अंधारामुळे एक एक अस्वस्थता, एक गोंधळ मनात असतोच. आणि अशा वेळी आपण अंधाराशी भांडत नाही बसत किंवा त्याला घालवण्यासाठी आरडाओरडा करत नाही. आपण फक्त शांतपणे भिंतीवरून हात फिरवतो, एक बटण शोधतो. आणि ते दाबतो. क्षणार्धात सगळी खोली प्रकाशाने उजळून निघते. तो गोंधळ, ती अस्वस्थता, सगळं गायब. अगदी. आणि हेच रूपक त्यांनी मनाला लावलंय. जेव्हा मन विचारांनी भरलेलं, अस्वस्थ किंवा विचलित असतं, तेव्हा त्याच्याशी संघर्ष करण्याची गरज नाही. फक्त एक स्विच दाबण्याची गरज आहे. आणि तो स्विच म्हणजे रेकीमधलं एक चिन्ह, चो कू रेई. ज्याला त्यांनी नाव दिलंय फोकस स्विच. हो, फोकस स्विच. मला तर हे रूपक जबरदस्त वाटलं. हे रूपक वरवर साधं वाटलं तरी खूप खोल आहे माहितीये, कारण ते ध्यान किंवा एकाग्रता साधण्याच्या प्रक्रियेतला सगळ्यात मोठा अडथळा दूर करतं. कोणता अडथळा? तो म्हणजे यशस्वी होण्याचा ताण. बहुतेक लोकांना वाटतं की ध्यान म्हणजे काहीतरी मिळवायचं आहे, कुठेतरी पोचायचं आहे. हो, बरोबर. एक प्रकारचं प्रेशर असतं. पण दिवे लावण्याइतकं सोपं ही भावनाच तो सगळा ताण काढून टाकते. पण याला एक दुसरी बाजू नाही का? म्हणजे स्विच दाबल्याने झटक्यात सगळं ठीक होतं असं वाटू शकतं. पण मनाच्या बाबतीत ते खरंच इतकं सोपं आणि तात्काळ असतं का? यातून एक चुकीची अपेक्षा तयार होऊ शकते असं नाही वाटत? तुमचा मुद्दा एकदम बरोबर आहे. आणि कदाचित अनुभवी साधकांसाठी हे रूप खूपच म्हणजे सोपं वाटेल. हो. पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे स्क्रिप्ट नवशिक्यांसाठी आणि मुलांसाठी आहे. त्यांच्यासाठी मी हे करू शकतो हा विश्वास निर्माण करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. अच्छा. ही एक सुरुवात आहे. संघर्षाऐवजी एका सोप्या कृतीने सुरुवात केली तर ती व्यक्ती सरावाला चिकटून राहण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे हो, हे सुलभीकरण आहे, पण ते हेतुपुरस्सर केलेलं आहे. हे लाईट स्विचचं रूपक तर खूपच आकर्षक आहे, पण मला उत्सुकता आहे की प्रत्यक्ष कृतीसुद्धा इतकीच सोपी आहे का, की तिथे काहीतरी अवघड आहे? नाही. कारण अनेकदा संकल्पना सोपी असते, पण कृती गुंतागुंतीची असते. आणि इथेच या स्क्रिप्टचं सौंदर्य आहे. कृती तर रूपकापेक्षाही सोपी ठेवली आहे. सूचना काय आहेत? आरामात बसा, पाठ ताठ पण आरामशीर, पाय जमिनीवर टेकलेले, कोणतंही अवघड पद्मासन किंवा मुद्रा नाही. म्हणजे आपल्या ऑफिसच्या खुर्चीवर बसूनही करता येईल. अगदी. आणि सगळ्यात अनपेक्षित गोष्ट, जेव्हा मी हे पहिल्यांदा वाचलं तेव्हा मला वाटलं की आता ते चिन्ह काढायला किंवा डोळ्यासमोर आणायला सांगतील. बरोबर, मलाही तसंच वाटलं होतं. तसं काहीच नाहीये. हे मला खूपच वेगळं वाटलं. यामागे काय विचार असावा? कारण चिन्हांवर आधारित पद्धतीमध्ये साधारणपणे व्हिज्युअलायझेशनवर खूप भर असतो. अगदी. आणि तो भाग मुद्दाम वगळण्यामागे खूप मोठा विचार आहे. काय? चिन्ह काढणं किंवा डोळ्यासमोर आणणं यात पुन्हा ते बरोबर जमतंय की नाही हा ताण आलाच. अच्छा, हो, बरोबर. इथे उद्देश चिन्हाची पूजा करणे नाही, तर त्याचा एक अँकर किंवा आधारासारखा वापर करणे आहे. जसं आपण ध्यानात श्वासावर लक्ष केंद्रित करतो, तसंच इथे चौ कू रेई हे नाव तो आधार बनतं. अच्छा, म्हणजे हे फक्त एक लक्ष केंद्रित करण्याचं साधन आहे, दुसरं काही नाही. हो, फक्त त्याचं नाव मनातल्या मनात अगदी हळू आवाजात 3 वेळा म्हणायचं, चो कू रेई. बस. आणि त्यानंतर फक्त शांत बसायचं. कृती इथे संपते. आणि त्यानंतर जे वाक्य येतं त्या सगळ्याचं सार आहे. कोणतं वाक्य? तुम्हाला काहीतरी वेगळं जाणवलं पाहिजे असं नाही. शांतता स्वतःच पुरेशी आहे. हे वाक्य वाचून मला आठवलं, मी जेव्हा पहिल्यांदा ध्यान करायला बसलो होतो
तेव्हा मी काहीतरी चमत्कार होण्याची, काहीतरी वेगळा अनुभव येण्याची वाट पाहत होतो. सगळेच पाहतात. आणि काहीच न झाल्याने खूप निराश झालो होतो. ही सूचना तेव्हा मला मिळाली असती तर खूप मदत झाली असती. बरोबर. कारण ही सूचना साधकाला त्या अनुभवांच्या मागे धावण्यापासून थांबवते. मला प्रकाश दिसला पाहिजे, मला ऊर्जा जाणवली पाहिजे, या अपेक्षाच मुळात शांत होण्याच्या आड येतात. हो की नाही? हे स्क्रिप्ट सांगतं की जर तुम्ही 5 मिनिटं शांत बसू शकलात तर तेच यश आहे. बाकी काही जाणवण्याची गरज नाही. शांतता हाच अनुभव आहे. आणि हे सगळं एका मोठ्या योजनेचा भाग दिसतोय, नाही का? म्हणजे हे फक्त एकच साधन देऊन थांबत नाहीयेत. अगदी बरोबर. स्रोतामध्ये दिवस 5 मध्ये काय येणार आहे याचा एक छोटासा उल्लेख आहे. हो, मी पाहिलं ते. तिथे भावनांना शांत करण्यासाठी से हे की नावाच्या दुसऱ्या चिन्हाबद्दल सांगितलं जाणार आहे. यावरून हे लक्षात येतं की ही एक वेळची युक्ती नाही, तर एक प्रकारची मानसिक साधनांची पेटी म्हणजे मेंटल टूलकिट तयार करण्याचा हा प्रयत्न आहे. अच्छा. आज फोकससाठी एक साधन, उद्या भावनांसाठी दुसरं. ही एक विचारपूर्वक रचलेली प्रणाली आहे. ठीक आहे. म्हणजे त्यांनी एका प्राचीन गूढ वाटणाऱ्या चिन्हाला घेतलं, त्याला लाईट स्विच सारखं सोपं रूपक दिलं आणि त्याची कृती श्वास घेण्याइतकी सोपी केली. हे सगळं लोकांना आकर्षित करण्यासाठी ठीक आहे. पण मग इथे मूळ रेखी कुठे राहिली? त्यांनी तर स्पष्टपणे म्हटलंय की चो कू रेई ही काही जादू नाही, ते फक्त आपलं लक्ष वर्तमान क्षणात परत आणण्यासाठी एक आठवण किंवा स्मरण आहे. आणि इथेच आपण आपल्या मूळ प्रश्नावर येतो. बरोबर. यालाच डिमिस्टिफिकेशन किंवा गूढता काढून टाकणे असं म्हणता येईल. जेव्हा तुम्ही एखाद्या संकल्पनेला तिच्या आध्यात्मिक किंवा गूढ संदर्भांपासून वेगळं करून एक मानसिक साधन म्हणून सादर करता. सायकोलॉजिकल टूल. शाळा, कॉर्पोरेट ऑफिसेस किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी जिथे धार्मिक गोष्टींबद्दल संवेदनशीलता असते, तिथे अशा पद्धती सहजपणे स्वीकारल्या जातात. म्हणजे अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक मार्ग आहे. पण या सुलभीकरणामुळे मूळ पद्धतीमधलं काहीतरी महत्वाचं हरवतंय असं नाही का वाटत? जसं की म्हणजे आपण चवीसाठी पौष्टिकता घालवतोय का? त्या चिन्हामागे जी परंपरा आहे, जो इतिहास आहे, जी ऊर्जा आहे, ती काढून टाकल्यावर ते फक्त एक पोकळ नाव उरत नाही का? हाच तर खरा वादाचा मुद्दा आहे. आणि याचं कोणतंही एक बरोबर किंवा चूक उत्तर नाही. पारंपरिक अभ्यासकांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर नक्कीच असं वाटू शकतं की हे मूळ पद्धतीचं विकृतीकरण आहे. त्यांच्यासाठी त्या चिन्हाची ऊर्जा, त्यामागील संकल्पना आणि गुरुशिष्य परंपरेतून मिळणारी दीक्षा याला खूप महत्त्व आहे. त्याशिवाय ती पद्धत अपूर्ण आहे असं त्यांचं म्हणणं असेल. अगदी. मग दुसऱ्या बाजूचं काय? दुसऱ्या बाजूने विचार केला तर आजच्या धावपळीच्या जगात लोकांकडे वेळ नाही आणि अनेकांना गूढ किंवा आध्यात्मिक गोष्टींमध्ये रसही नाही. हे खरंय. त्यांना फक्त ताण कमी करण्यासाठी, लक्ष केंद्रित करण्यासाठी एक व्यावहारिक साधन हवंय. हे स्क्रिप्ट बरोबर तेच पुरवतं. ते हे का काम करतं याच्या सिद्धांतापेक्षा ते वापरायचं कसं यावर जास्त जोर देतं. अच्छा. जसं आपण गाडी चालवताना इंजिन कसं काम करतं याचा विचार करत नाही, फक्त गाडी चालवतो. हे उदाहरण चांगलं आहे. पण तरीही माझा प्रश्न उरतोच. त्या परंपरेशिवाय, त्या विश्वासाशिवाय त्याचा तोच परिणाम मिळेल का? यावर खूप संशोधन झालं आहे, विशेषतः माइंडफुलनेस किंवा सजगता या संकल्पनेच्या बाबतीत. हो. माइंडफुलनेस ही सुद्धा मूळ बौद्ध परंपरेतून आलेली एक सखोल आध्यात्मिक साधना आहे. पण आज सेक्युलर माइंडफुलनेसच्या नावाने ती जगभरच्या कंपन्यांमध्ये आणि रुग्णालयांमध्ये वापरली जाते. हो, ऐकलंय मी. आणि त्याचे फायदेही सिद्ध झाले आहेत. तिथेही हाच वाद झाला होता की तुम्ही बुद्धाच्या शिकवणीतून फक्त एक टेक्निक वेगळं काढू शकता का? आणि त्याचं उत्तर काय मिळालं? उत्तर असं दिसतंय की टेक्निक म्हणूनही त्याचे मानसिक आणि शारीरिक फायदे होतात. अच्छा. कदाचित मूळ साधनेतून मिळणारा आध्यात्मिक अनुभव किंवा मुक्तीचा मार्ग यातून मिळणार नाही, पण रोजच्या जीवनातील ताणतणाव कमी करण्यासाठी ते नक्कीच प्रभावी ठरतं. हे स्क्रिप्ट सुद्धा रेकी शिकवण्याचा दावा करत नाहीये. ते फक्त रेकीमधलं एक तत्व वापरून एकाग्रता कशी साधायची हे शिकवते. हे दोन्ही उद्देश खूप वेगळे आहेत. म्हणजे ही एक प्रकारे तडजोड आहे. मूळ पद्धतीची सखोलता कमी होते, पण तिची पोहोच अनेक पटींनी वाढते. अगदी. आणि या स्क्रिप्टच्या निर्मात्यांनी स्पष्टपणे दुसरा मार्ग निवडला आहे. त्यांनी गूढतेपेक्षा व्यावहारिकतेला महत्त्व दिलं आहे. आणि मुलांसाठी किंवा नवशिक्यांसाठी हा दृष्टिकोन जास्त प्रभावी ठरू शकतो. बरोबर. त्यांना सिद्धांतापेक्षा अनुभवात जास्त रस असतो. एकदा का त्यांना या साध्या सरावातून शांततेचा अनुभव आला की मग कदाचित त्यांच्यापैकी काही जण मूळ पद्धतीच्या शोधात
अधिक खोलवर जाण्याचा प्रयत्न करतील. ही पहिली पायरी असू शकते. हो, ही पहिली पायरी आहे. तर आपण जिथून सुरुवात केली होती त्या कोड्याकडे परत येऊया. एका प्राचीन पद्धतीला 5 मिनिटात मुलांसाठी कसं सादर केलं तर या चर्चेतून असं दिसतंय की त्यांनी 3 महत्वाच्या गोष्टी केल्या आहेत. हो, पहिली, त्यांनी लाईट स्विचचं एक अत्यंत सोपं आणि प्रभावी रूपक वापरलं. ज्यामुळे मनातली भीती आणि ताण कमी होतो. दुसरी गोष्ट, त्यांनी सराव इतका सोपा ठेवला की तो कोणीही कुठेही करू शकेल आणि त्यात कोणत्याही विशिष्ट अनुभवाची अपेक्षा ठेवली नाही. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्यांनी याला जादू किंवा गूढ शक्ती न म्हणता एक मानसिक साधन म्हणून सादर केलं. या सगळ्यावरून हे स्पष्ट होतं की हे काहीतरी चुकून घडलेलं नाही, तर एका प्राचीन पद्धतीला आधुनिक जगासाठी आणि विशेषतः नवशिक्यांसाठी व्यावहारिक बनवण्याची ही एक खूप विचारपूर्वक केलेली रचना आहे. हो, हे एक हुशार रूपांतर आहे, पण ते मूळ स्वरूपात नाही हेही तितकंच खरं. बरोबर. आणि यावर आधारित एक अंतिम विचार आपल्या श्रोत्यांसाठी सोडून द्यायला हवा. नक्कीच. आपण पाहिलं की या पद्धतीमुळे मूळ परंपरेचा विस्तार होतो, पण तिचं स्वरूपही बदलतं. तर विचार करण्यासारखा प्रश्न असा आहे की एखाद्या प्राचीन परंपरेतील साधनांना त्यांच्या मूळ गूढ किंवा आध्यात्मिक संदर्भांपासून पूर्णपणे वेगळे करून केवळ एक मानसिक किंवा व्यावहारिक साधन म्हणून वापरल्यास त्यांचा मूळ प्रभाव तसाच राहतो का, की तो बदलतो? आणि जर तो बदलत असेल तर हा बदल चांगला आहे, वाईट आहे, की तो फक्त वेगळा आहे? याचं कोणतंही एक सोपं उत्तर नाही, पण हे स्क्रिप्ट आपल्याला त्या प्रश्नावर गंभीरपणे विचार करायला नक्कीच भाग पाडतं.